पत्र टाकून दिले ते हे असं असतं कुठं हां अशा साईडला ठेवा व्हिडिओ कस करायचा साईलची गाडी बघा. हॅलो, तर दुपारचे 3 वाजले आहे. एक जण नाशिकवरून येणार होता ना, तो आलेला आहे डॉक्युमेंट्स घेऊन. तर आम्ही निघालो आहे कोर्टामध्ये. आता बघूया काय होतं काय नाही. ठीक आहे, काल तुम्ही हा व्हिडिओ इथे स्टॉप पाहिला तर आता इथून पुन्हा नवीन व्हिडिओ सुरू करते आहे. ठीक आहे, चला. कालच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं होतं की मला जामीन भेटला नाही आणि मग दुपारी त्याच्यानंतर ना अचानकच मला व्हिडिओ पोस्ट केल्यावर माझा व्हिडिओ बघितला आणि अचानकच मला माझ्या एका नातेवाईकाचा कॉल आला नाशिकवरून. ते म्हटले की आम्ही येतो म्हणून, आम्ही होतोय जामीन. तर मग त्यांनी डॉक्युमेंट्स पाठवले, ते सगळे चांगले म्हणजे त्याच्यावर शिक्का वगैरे नव्हता. मग ते नाशिकवरून निघाले, 3 वाजता इथे पोहोचले कोर्टात आणि मग आम्ही विराज आणि मी 3 वाजता निघालो आहोत. आता आम्ही बसलो आहे कोर्टामध्ये. चालली आता प्रोसेस सगळी. धावपळ झाली खूप. तिकडे झेरॉक्स मारायला जा, हे कर ते कर. तिकडे आली आहे साईलची गाडी बघा, धुवून आणली. आई पाणी कुठून मारलं हां, माझ्या लेकराची गाडी बाई. चला हां चला आलो चला. हे आमच्या संगमनेरचे पोलीस स्टेशन आहे आणि मी आले आहे इथे. आता कोर्टातलं काम झालं, जामीन झाला, सगळं झालं. आता इथे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहे. इथे सह्या वगैरे घ्यायच्या. मग इथून आम्हाला उद्या सकाळी पहाटे 5ला निघायचं. तिथे जाऊन मग तिथं ते आपले डॉक्युमेंट देणार ना, ते तिथं जाऊन पेटीमध्ये टाकायचे. मग तिथून ते साहिल 3-4 तास लागेल साहिलला बाहेर यायला. तर मी ह्याच व्हिडिओमध्ये सगळं ॲटॅच करणार आहे, म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ नाही बनवणार. तर त्याला फायनली साहिलचं जामीन झाला आहे. आता उद्या साहिलला आपण तिथून जाऊन रिसिव्ह करूया. अहो अक्षरशः म्हणजे मी कधीची बाहेर, मी सकाळी 8 वाजल्यापासून मी बाहेर आहे. 8 वाजल्यापासून तिकडे कोर्टात जा, तिथून वकिलाच्या घरी जा, इकडं जा तिकडं जा, त्याला फोन याला फोन. अक्षरशः गरम झाले डोकं. जेवण नाही काय नाही काहीच नाही. हे विराज गेला आहे झेरॉक्स आणायला. जेलरचे सह्या वगैरे सगळं झालं आहे. ठीक आहे, बहिणीची पोरगी भेटली बघा इथं पोलीस स्टेशनच्या बाहेर जॉबला होती ना, घरी चालली होती. अचानक भेटलो, अचानक समोर आली माझ्या. मला तिला बघून. तर आता आम्ही निघालो, घरी जाणार, आराम करणार आणि जाणार साईलला घ्यायला. झालं सगळं आमचं. साईलची गाडी बघा. कोण येते उद्या? साईल दादा. यांना किती आनंद आला. इकडं बघा, लेटर भेटला आहे आपल्याला फायनली साहिलचं. उद्या साहिलला घेतलं का मग लगेच पुण्याला. काय काय चाललंय, काय म्हणते, काय म्हणते सांग. हां हां इकडे काय म्हणते सांग, मला सांग. तुम्ही बोलता ना ते 10 वाजता हां 10 वाजता आंघोळ करून घे. बाहेर गेलो, आमचे कपडे घाण होईल ना म्हणून आम्ही 1 वाजता आंघोळ करू. आम्ही 1 वाजेपर्यंत बाहेर खेळतो. हां तर डायरेक्ट 1 वाजता आलं की 1 वाजता आंघोळ करा आणि 3 वाजता तुमच्यासोबत निघून जाईल. मग तुम्ही आता रात्रीचं 1 वाजेपर्यंत बाहेर खेळणार. हां. मग आपल्याला पहाटे 3ला निघायचं. हां. मग तुम्ही झोपणार नाही. नाही. मग रात्री 1ला आंघोळ करणार. हां. असं प्लॅन करताय का? ऐकलं का यांचा प्लॅनिंग? दोघांना किती उत्सुकता लागली त्याला घ्यायला जायची साईडला. गावाकडची पोरं बघा, चपाती चहा एकदम कडक. इकडं बघा. हां तर इकडे चालला आहे स्वयंपाक आणि आता वाजले आहे रात्रीचे 9. आई पोळ्या करते आहे आणि मी चालले आहे आंघोळीला. मी आत्ताच आंघोळ करून घेणार आहे, सकाळी काही जमणार नाही. आहेत का व्हिडिओ? तर आता वाजले आहे रात्रीचे 11 आणि मी आत्ता जस्ट आंघोळ केली आहे. इकडे बघा केसवल्लीचे माझी बघा. मला ना खूप पहाटे निघायचं आहे, सकाळी सकाळी. आमचं गाडी वगैरे ठरवली आहे आम्ही जायला साईडला आणायला. तर पहाटेच आम्हाला निघायचं आहे आणि मग पहाटेचं काय आवरणार नाही. आंघोळीन झाल्यानंतर टाईम होऊन जाईल आणि मला 5 वाजताच्या आत तिथे पोहोचलं पाहिजे. ते कागद जो दिला आहे ना तो तिथे द्यायचा असतो लवकरात लवकर. म्हणजे तो कसं साईल लवकर सुटेल बुवा, म्हणजे मी पण लवकर फ्री होईल आणि मला जाता येईल. तर मग तसं मला साहिलला घेऊन जायचंच प्लॅन आहे. आता तो आल्यावरच आपल्याला बाकीच्या गोष्टी माहिती पडेल, तो काय करतो काय नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सगळ्या काही गोष्टी पुढे पुढे. तर चला मग आता सगळ्यांची झोपायची तयारी आहे आणि मी आता आंघोळ केली. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता वाजले आहे सकाळचे 4, पहाटेचे 4 वाजले. तर आता आम्ही निघालो आहोत. गाडी आली आहे बाहेर. आई आणि विराज बसले आहे. हा येतोय, याचा लहाना भाऊ नाही येत. माझ्या भावाला 1 जण पाहिजे ना घरात कोणतरी.
मग त्याला म्हणलं तू नको येऊ, हा याला घेऊन चालले मोठ्याला. आणि चला आता राहा व्हिडिओमध्ये, साईडला घेऊन येऊया. चला गाडी आली आहे, चला. हे बघा पहाटेचे 4:15 वाजलेत. दार लावून घेऊ. हां बस ना. हां दार लावून घे. बसले का आई? विराज कुठे बसला? विराज असतोय अजून अंधार आहे बाहेर, कारण की 4 वाजले आहे ना पहाटेचे, तर अंधार आहे बाहेर. निघालो आहोत आम्ही. श्रवण आहे, आई आहे. आईला तर माझ्यासोबत कुठं पण यायचं असतं. मला यायचं म्हटलं चल बाई आता काय बोलू तिला. जाताना ना मला इतकं कसं तरी वाटलं, मला अक्षरशः रडायला आलं जाताना, की फायनली माझ्या मुलाला मी भेटणार आहे आणि एवढ्या दिवसांनी त्याला बघणार होते ना, मनात खूप कसं तरी होत होतं मला. फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत. तर आता आम्ही ना पोहोचलो आहे सेंट्रल जेलला. पत्र टाकून दिले, तर ते भेटेल आपल्याला 11 वाजता भेटेल. इथं बसून तरी काय करणार ना. इथे एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये ते लेटर टाकायचं, मग ते 8:30 वाजता बॉक्स ओपन करतील. त्यानंतर साहिलला बाहेर येण्याची प्रोसेस चालू होईल. तर आम्ही आता बसून काय करणार, मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, टाईमपास केला, नाश्ता केला, मग तिकडेच थोडा वेळ 11 वाजेपर्यंत टाईमपास करून मग पुन्हा आम्ही इथे आलो आहोत. वाजलेत 11. आम्ही बसले पहाटे 5 वाजल्यापासून, अजून काही आलं नाही बाहेर. प्रोसेस चालू आहे, आला का मग तुम्हाला दाखवते. साहिल भेटला बघा. त्याला फोन लावून गाडीवाल्याला फोन केला पटकन या म्हणून. साहिल बिना चपलीचा बाहेर आला होता. तो म्हटला, मी त्याला म्हटलं चप्पल कुठे आहे? तो म्हटलं मग मी चप्पल कपडे काहीच नाही आणलं, मी सगळं टाकून दिलं मम्मी तिथंच. इतकं रडायला आले ना मला त्याला बघून. त्याच्या पायाला चटके बसत होते. पटकन गाडीवाल्याला फोन केला, तो येत आहे गाडीवाला. खूप रडले. बघून घ्या साहिलला. साहिल फायनली आला आहे माझा. साहिल भेटला. आता आम्ही निघालो आहोत, जेवण करून पुण्याला जाणार आहोत. घरी जाऊ आमच्या घरी, हॉटेलमध्ये जेवण करू. इथे आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहोत. सगळ्यात पहिले म्हटलं लेकराला जेव घालावा. बिर्याणी वगैरे घेतली आहे आणि आई साईडला बसली आहे. आईला व्हेज घेतलं आहे. आम्ही सर्वांनी चिकन बिर्याणी हे सगळं घेतलं आहे. ड्रायव्हरला पण तिथे जेवण दिलं आहे आणि मग आम्ही आता जेवण करतो आहे. इतकं आनंद होतो आहे ना मला, मी काय सांगतो. मला आज माझा मुलगा माझ्याजवळ आहे. इतक्या दिवसांनी त्याला बघितलं. थोडासा तब्येत वाढलीच आहे त्याची. आणि एक जण मला बोलले की कोर्ट बंद असतं मे महिन्यामध्ये, तर एक कोर्ट चालू असतं जामीनसाठी, बाकी कोर्ट बंद असतं. तर एकच कोर्ट चालू असतं, हे तुम्हाला मी आज सांगते. चला आता जेवण केलं आणि संगमनेरला निघालो, मग तिथून पुण्याला. चला ट्रॅफिकमध्ये अडकले आम्ही आणि इतकं गरम होतं आहे. सकाळी निघावं, संध्याकाळी दुपारचं लई गरम होतं. आपण तिथंच बसलो आम्ही 5 वाजल्यापासून. कशी आम्ही तिथं थांबलो एवढं वेळ, आम्हाला माहिती. सगळे थकून गेलेले बघा. असं झालं की कधी पुण्याला पोहोचणार. इथं संगमनेर, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊ. काय नको तुझी बॅग? हां आता आणले मी. आता परत म्हणजे माझे कपडे घेऊन जाईल मी येते म्हणते. काय नाही, तुझ्या येईन तेव्हा घेऊन ये बाई. हां वजन नाही येत. मग कशाला मला म्हणले घेऊन ये. काय नको, तू ये घेऊन येतात ना सोबत. घेऊन ये कुणाला पण जेव्हा येते तेव्हा कपडे नको. आता म्हणजे कपडे परत घेऊन जाईल मी येते 2-4 तारखेला. आहे का म्हणजे तिकून इकडं आणि साड्या धुवा फक्त. बाई नाही येत पण साड्या यायच्या तिकडून इकडे आम्ही पोहोचलो आहे संगमनेरला आता. ठीक आहे, चला. लई मोठा प्रवास होता, पण मी व्हिडिओ शॉर्ट करून बनवते ना. प्रवास असा खूप मोठा होता. आमचं श्रवण जॉब आहे पाठीमागं. तर लाडूला व्हिडिओ कॉल केला. साहिल दादा को लेके आना, अगर नहीं लेके आएगी ना तेरा पूरा सामान फेंक दूंगी, असं मला धमकी देते. घेऊन ये त्याला. हां अगर साहिल दादा को नहीं लेके आएगी तेरा सामान फेंक दूंगी. तिला म्हटलं आम्ही घेऊन येते त्याला. विराजने त्याची चप्पल साहिलला दिली घालायला आणि तो तसंच आला विराज. नमस्कार. आता कुठे जायचं? आता तिकडं पुण्याला. आता पुण्याला जायचं गेला मामा पाय कसं झाला. किती टेन्शन घेतलं मामाने तुझं पाय बरं. हां आला ना.
हां हा ना मामाला तक 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 लागली होती. मामा कधी येईन कधी येईन कधी येईन. हां खूप टेन्शन होतं. ही सुटकेस नाही ना वरती, याच्यात भर कपडे. हां ते उघड त्यात चांगले गाड्या घालून ठेवा कपडे व्यवस्थित. आणि माझे कपडे एका साईडला ठेवा. इकडे साहिल विराज पॅकिंग करताय आणि विराजला पण घेऊन चालले मी, कारण की अजून 2-3 दिवस सुट्ट्या आहे ना आणि गाडी पण केलेली आहे आम्ही. ते विराजला म्हटलं चल तू तेवढं साहिलला टाईमपास होईल, नाही तर त्याला करमणार नाही म्हटलं. 2-3 दिवस चल तो येतोय विराज. आणि इकडं मग पॅकिंग वगैरे करते मी पण. माझे 2 दिवसाचे कपडे आणले होते ते. आणि लाईफमध्ये ना खूप साऱ्या अशा आठवणी म्हणजे राहतात नाही का. हे सगळं काही होत राहतं, म्हणजे काय होईल लाईफमध्ये काही सांगता येत नाही. बॅग पॅक कर ना, याच्यामध्ये काय ठेवायचं ठेवा, ही पॅक करून टाका. साहिल इकडे आमचे सावजी आलेत भेटायला. तिकडे बहिणीची मुलगी आली भेटायला आलेत आमच्या साहिल दादाला. आणि भाऊजाईला किती गाय झाली, पटापटा बॅगा भरतीये. निघा निघा लवकर निघा. हे असं असतं कुठं? हां असे भाऊजाई आहे का तुमच्या? सांगा बरं कमेंट करून. आमची भाऊजाई बघा बॅग पॅक करून देते लवकर निघा. पोच करायला येते का? कोणाची भाऊजाई अशी नक्की सांगा कमेंट करून. बॅग पॅक करून देणारी नंदाची. नाही ना तू चांगलीच पॅकिंग केली ग माझी, खरंच ग. एखादी म्हणले असते रात दिवस. हा आता नवराच नाही आला धोंडा, काय करते एकटीला? मला म्हणते थांबा धोंडा करून जा. बाय बाय. सगळं आवरलं आहे आता आम्ही निघतो आहे. पोरं गेलेत काय आणायला गेलेत? दहीवडे आणायला गेलेत. आमच्या इकडं संगमनेरला दहीवडे म्हणतात मिठ्ठावाडाला. त्यांना म्हटलं घेऊन ये, माझ्या नवऱ्याला आवडतात ना. मग गेले दहीवडे आणायला. आता संध्याकाळचे 6 वाजले आहे आणि हळदी कुंकू लावलं भाऊजाईनी. आणि आता आम्ही निघालो आहोत. तर चला मग हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. भावाला बघून खूप वाईट वाटतं, पण मी तरी काय करणार ना. आता खरं सांगते, मी माझ्या मुलांमुळे परेशान आहे. आता मी काहीच नाही करू शकत. येऊ का? बरं देते. चला कुठं होती रे? चला बसू का? हा ते दाद लावून लगेच बैठ. विराज पण येतोय. विराजला पण घेऊन चाललेत. अजून सुट्टी ना 4-5 दिवस. त्याला म्हणलं चल मग ये तू बसनी नंतर ना. असं साईल पुढे बसलाय. चला चला तुम्ही पण. आता आम्ही नारायणगावच्या पुढे आहेत आणि आता अजून 1-2 तास लागत पोहोचायला घरी. म्हणजे पूर्ण छोटे छोटे असे व्हिडिओ शेअर करतो तुमच्यासोबत, कारण की सगळेच व्हिडिओ बनवले ना आले मोठे व्हिडिओ होते. पूर्ण घरी पोहोचेपर्यंत तुम्हाला अपडेट देईन. घरी पोहोचले का मग ब्लॉग स्टॉप होईल. म्हणजे कसा माझा ब्लॉग पूर्ण आला बा तुम्हाला पण कळलं की आणि तर घरी पोहोचली. तर फायनली आम्ही आता पोहोचलो आहे. इथे साहिल बॅगा वगैरे काढतो आहे. आणि आता आहे ना घरी गेल्यावर आहे ना लाडूचं रिॲक्शन बघा. लाडू काय रिॲक्ट करते साहिलला बघितल्यावर, कारण की ती साहिलवर खूप प्रेम करते. विराजपेक्षा पण तिला साहिल जास्त आवडतो. तर घरी गेल्यावर बघा काय होतं काय नाही. तर हा व्हिडिओमध्ये चला मग आम्ही पोहोचलो आहे फायनली घरी. आता रात्रीचे 11 वाजले आहे आणि 11 वाजता आम्ही पोहोचलो. बघा किती उशीर झाला यायला. चला आम्ही घरी पोहोचलो. हां मोबाईल बात करतो.
कौन आया? कौन आया? अरे तुम्ही दोघं सारखेच दिसताय. अरे सेम भाई बहन सेम लग रहे. सेम सेम टकलू सेम सेम. तिला मोठी झाली बच्चा आहे. मी 3 दिवस गावाला होते आणि पहिल्यांदा असं 3 दिवस लाडूला सोडलं मी. लाडूच्या पप्पाने बिर्याणी ऑर्डर करून ठेवलेली होती आधीच. मी घरी येऊन कधी स्वयंपाक करणार ना, त्यामुळे त्यांनी आधीच ऑर्डर केली होती. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. फायनली मी घरी पोहोचले आहे आणि आता तुमच्यासमोर येत नाही, आता डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासमोर येईल. तर बाय बाय.